नमस्कार मंडळी, माझं नाव कीर्ती आणि तुमचं स्वागत आहे आमच्या फूड हट ट्रॅव्हल या चॅनलवरती. तर सध्या चालू आहे ऋतू पावसाळ्याचा आणि मी ठरवले त्याचा पूर्णपणे फायदा घ्यायचा. मागच्या आठवड्यात आपण नाणेमाची धबधबा केला होता, त्याचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे. पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. या आठवड्यात आपण परत मोर्चा वळवला आहे तामिणी घाटात आणि आपली गाडी पहिली थांबणार आहे क्विक बाईटला. हॉटेल उघडायच्या आधीच पोहोचलो, त्यामुळे एकदम एकांत अनुभवला. मग ट्रेकिंगच्या नियमाप्रमाणे मस्तपैकी मागवली मिसळ. इथली मिसळ, चहा आणि आजूबाजूचा पसरलेला मुळशी धरणाचा परिसर याची बातच न्यारी. पोटोबांना तृप्त केल्यावर आपली स्वारी निघाली आजच्या मुख्य ठिकाणी, म्हणजेच प्रसिद्ध असा सावळ्या घाट. इथून पुढे चालू होतो धुक्यातून डगातला प्रवास. ताम्हिणीतून उजवीकडे अंधारबनला जाणारा रस्ता निवडला आणि थोड्या वेळातच डावीकडे एक वाट जाते, त्यावर गाडी घालायची की आपण पोचतो परातेवाडी गावात. गावच्या सुरुवातीलाच प्रति माणशी 50 रुपये पार्किंग आणि प्रवेश शुल्क आकारले जातात. गाव पूर्णपणे धुक्यात हरवून गेलं होतं. गाडी पार्क करून, पावसाळी वस्त्रे आणि शस्त्रसुसज्ज करून आम्ही 11 नंबरची बस पकडली. पावसाळा म्हणला की सह्याद्रीत चालू होतो तो जळ सोहळा, म्हणजेच धबधबे. सह्याद्रीच्या घाट माथ्यावरून दर्याखोऱ्यात वाहणाऱ्या धबधब्यांना पाहायची, त्यात भिजायची मजा काही औरच. नाणेमाचीला धबधब्यात भिजायची हौस पिटल्यानंतर यावेळी म्हटलं जरा नयनरम्य दृश्य अनुभवूया, म्हणून आजचा हा आटापिटा. धुक्यात रस्ता हरवायची शक्यता धुक्यासोबतच दाट होत जात होती, पण गावकऱ्यांनी दिलेल्या पैशाचा सुयोग वापर करून जागोजागी डोर आणि पाट्या लावल्या होत्या. त्या पाट्यांचा मागावा घेत आणि पायवाट तुडवत आपण पोहोचतो डोंगराच्या एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि पाण्याची टाकी दिसते. तिथे जरा जपून उतरल्यावर चालू होतो तो जंगलाचा प्रवास. मस्त आहे. काळे खेकडे चवीला एक नंबर असतात. आपण हेच खातो ना. तुम्ही बघू शकता किती पाणी आहे आणि सायकोप्रसिननी लावलेल्या मार्क्सनुसार आम्ही चाललोय सावळा घाटात. पाऊस आहे खूप जोरात, तर मजा येते. म्हणजे आम्ही विचार करत होतो की जर खूप पाऊस असेल तर कॅन्सल करूयात, पण इट वूड हॅव बीन अ रॉंग डिसिजन. तर खूप पाऊस आहे, छोटासा ट्रेन आहे, खूप मजा येते. जंगल, धबधबे, जिने असं सगळं क्रॉस करत आम्ही चाललोय आणि इट्स ऑसम. खूप धबधब्याचा आवाज येतो इथून, पण ढगांमुळे आम्हाला काही दिसत नाही आहे. आम्ही थांबणार आहे तरी बराच वेळ, म्हणजे आत्ताशी 90 वाजले. ए अरे ची अरे Guys, I am loving the vibe. It's too good. आणि हे डेकॅथलॉनच्या पॉन्चोचा खूपच फायदा झालेला आहे. मी ह्याला ऑलमोस्ट 3 वर्ष झाले वापरते आणि हे मला सगळीकडे साथ देतं.
मस्त आहे. असं आहे सिनरी. आता फ्लॅट लँड चालू झालेलं आहे, चिखल आहे पण मजा येते. घसरते इथं. वाक काय कडक आहे हा. खोली बघ ना. डोंगर जंगलाचा उतार पार केल्यानंतर तुम्ही पठारावर येऊन पोहोचता. तिथेही दोऱ्या लावलेल्या आहेत. त्या दोऱ्यांच्या आत राहूनच आपण आपला प्रवास पुढे सुरू ठेवायचा. थोडंसं पुढे आलो आणि एक धबधबा दिसायला लागला. या धबधब्याचं नाव आहे रिंग वॉटरफॉल किंवा कोंढरणे धबधबा. सह्याद्रीचे हे लोभस रूप पाहतच राहावंसं वाटत होतं. धुक्याचा एक फायदा आहे की तुम्ही कुठेही उभे राहिले तरी सगळीकडे स्वर्ग दिसतो. समोर तिथे देवकुंड दिसतोय आणि हा आहे रिंग वॉटरफॉल. खाली खूप झाली आहे आणि लोक दिसत आहेत. देवकुंडचा ट्रेक दिसतोय. मी आधी जाऊन आलेली आहे दोनदा आणि आम्ही एकदम परफेक्ट टाइमला आलेलो आहे. खूप वारा आहे, मस्त पाऊस आहे आणि धबधब्याचा जो हे आहे तो कमी जास्त होतोय. तुला काय म्हणायचंय? अंधार म्हणला आणि त्यात पडणारे हे छोटे मोठे धबधबे सह्याद्रीला एक वेगळंच सौंदर्य बहाल करतात. सावळा घाट हेही जुन्या काळातील कोकणात जाण्याची वाट होती, पण सध्या ती पूर्णपणे वापरत नाहीत. आपण जिथे उभे आहोत त्याला मगरीचा डोंगर म्हणतात आणि तुम्ही जर वरून बघितलं तर तुम्हाला हा डोंगर कुंडलिका दरीच्या आत घुसल्यासारखा दिसतो. त्यामुळे तुम्हाला इथून जवळपास 360 अंशातील दृश्य दिसतात. फोनची मेमरी फुल होईपर्यंत खूप सारे सिनेमॅटिक शॉट काढले आणि परतीच्या वाटेवर निघतच होतो की आम्हाला आमचे फेवरेट ट्रॅव्हल ब्लॉगर्स दिसले. गेस हू? दी राधिका नॉमलर्स अँड अंकित भाटिया. त्यांना पाहून तर माझा आनंद गगनात मावत नव्हता. बऱ्याच वर्षांपासून त्यांना फॉलो करत असल्यामुळे त्यांना भेटून मला जुने मित्र भेटल्यासारखा आनंद झाला. त्यांच्यासोबत मस्तपैकी गप्पा मारल्या आणि फोटो काढले. आजचा प्लॅन कॅन्सल केला असता तर त्यांची भेट मिस झाली असती. त्यानंतर पुन्हा थोडा वेळ निसर्गात रमलो आणि मगच काढता पाय घेतला. अपेक्षा आहे की तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून आमच्या एवढाच आनंद झाला असेल. कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.